स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि जसं मित्रांनो सुरुवातीला व्हिडिओ पाहून आपल्या लक्षात आले असेल सर्वांच्या की आपण आज पाहणार आहोत शेतीचे फवारणीचे नवीन अत्याधुनिक असं यंत्र जे की ड्रोनच्या सहाय्याने। आणि हे जे ड्रोन आहे मित्रांनो आयोटेक कंपनीचे ॲग्रीबॉट मॅक्स नावाचे एक ड्रोन आहे, त्याची क्षमता ही 10 लिटर क्षमतेचा ड्रोन आहे मित्रांनो। आणि अगदी 8 ते 10 मिनिटांमध्ये 1 एकरची फवारणी करते। त्याच्या सहाय्याने मित्रांनो आपला वेळ, श्रम आणि पैसा या तिन्ही गोष्टींची बचत होते। कारण मित्रांनो आजकाल मजुरांच्या सहाय्याने शेती करणे तेवढेसे परवडणारी गोष्ट राहिलेली नाही आहे, तर आपल्याला शेतीमध्ये अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे। तंत्रज्ञान जरी मित्रांनो आधुनिक असले तरी याला वाहून आणण्यासाठी आपल्याला बैलगाडीची सहायता घ्यावी लागली, जी की आपलं बैलगाडी हे जुनं तंत्रज्ञान आहे। कारण की मित्रांनो जे आपले शेजारी असतात त्यांच्यातील आपसातील वाद असतो किंवा बऱ्याच प्रमाणात मित्रांनो म्हणता येईल की प्रशासनाचे देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे। जोपर्यंत शेतकऱ्याला शेताच्या बांधापर्यंत जाण्यासाठी योग्य असा रस्ता दिला जाणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे कितीही आधुनिक असे तंत्रज्ञान असो मित्रांनो त्याचा तेवढासा उपयोग शेतकऱ्यांना घेता येणार नाही। तर चला मित्रांनो पुढे बघूया की याच्या सहाय्याने आपल्याला चांगल्या प्रकारे फवारणी कशी करता येते। तर अतिशय आधुनिक असं हे तंत्रज्ञान आहे मित्रांनो। आणि हा जो बॉक्स आपण पाहतात याच्यामध्ये याचे जे बॅटरी असतात तर बॅटरी ठेवलेली आहेत मित्रांनो। ही बॅटरी जी असते लिथियम आयन प्रकारची बॅटरी असते की ह्या बॅटरीचं वजन हलके असते आणि याची क्षमता देखील खूप जास्त असते। जास्त वेळ याची चार्जिंग टिकते। जसं आपल्या सर्वांना माहिती आहे आपला जो रेग्युलर स्प्रे पंप असतो इलेक्ट्रिक, तर त्याची बॅटरी ही लेड ॲसिड असते ज्याच्यामुळे की तिचं वजन देखील खूप जास्त असते आणि तिची टिकण्याची क्षमता फार तर मित्रांनो 1 ते 1.5 वर्ष असते। परंतु लिथियम आयन जी बॅटरी आहे मित्रांनो तर ही जवळपास तुम्हाला 5 ते 6 वर्षापर्यंत चालते आणि त्याप्रमाणे त्याची किंमत देखील चांगली आहे। तर हे जे आहे शेत मित्रांनो सोयाबीनचे ते आपण आज फवारून घेणार आहोत। तर बघूया मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो पेटीमध्ये योग्य अवस्थेमध्ये याला पॅक करून ठेवावं लागतं जेणेकरून की कुठल्याही प्रकारे इजा पोहोचू नये। तर आता याला बाहेर काढणार आहोत आपण मित्रांनो। 10 लिटर याची पाण्याची क्षमता असलेले ड्रोन आहे। जसं पाहता मित्रांनो हे कार्बन फायबर मटेरियल आहे जे की स्टीलपेक्षा एक साधारणतः 3 ते 4 पट मजबूत असते आणि 3 ते 4 पट हलके देखील असते स्टीलपेक्षा। वजनाला हलके असल्यामुळे त्या ड्रोनची देखील उडण्याची क्षमता आणि वेळ जास्तीचा होतो। तर अशा प्रकारे बघू शकता सर आपल्याला त्याचं इन्स्टॉलेशन करत आहेत। कारण बॉक्समध्ये नेते वेळेस आपल्याला याला फोल्ड करून न्यावं लागते। GPS असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचा असं ड्रोन आहे मित्रांनो। आणि 10 लिटर जे आहे मित्रांनो 10 लिटरमध्ये 1 एकराची जी आहे आपल्याला फवारणी अतिशय चांगल्या प्रकारे करता येते। आणि अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मित्रांनो मनुष्यबळ, खर्च आणि वेळ या तिन्ही गोष्टींची आपल्याला बचत होते। बॅटरीच कधी अशा प्रकारे याच्या मित्रांनो लिथियम आयनच्या बॅटरी असतात ज्यांचं की एक वैशिष्ट्य असं की वजनाने बॅटरी हलकी असते परंतु याची आयुष्य मर्यादा जी असते ती जास्त अधिक असते आणि जास्त काळ याची बॅटरी देखील टिकते आणि वजनाने हलकी असते। हा जो डेमो आहे मित्रांनो आपल्याला इफ्को कंपनीद्वारे दाखवला जात आहे। हे जे ड्रोन आहे मित्रांनो आयोटेक कंपनीचं आहे ज्याचं नाव आहे ॲग्रीबॉट मॅक्स आयोटेक। आणि इथे जसं पाहू शकता आपण बॉक्सवरती एक जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कशा प्रकारे वापरायचं ते। आणि बघू शकता आपण अशा प्रकारे याची बॅटरी ही बसवण्यात येत आहे। नंतरच बॅटरीचे कनेक्शन द्यावं। एक द्यायला फक्त ते दोन्ही होते। अशा प्रकारे मित्रांनो स्प्रेचे नोझल असतात याच्यातून आपल्याला पाणी जे आहे फॉग पद्धतीने जसं फॉग असतो त्याप्रमाणे अगदीशय बारीक पडते। 6 आहेत ओके 4 असे मित्रांनो याला पाणी पडण्यासाठी आहेत नोझल। वजनाला अतिशय हलके असते मित्रांनो, जास्त वजन देखील नसते याचे। 1 एकराची जी फवारणी आहे मित्रांनो हे 8 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण करते। म्हणजे आपण पाहू शकता ज्या ठिकाणी आपल्याला 1 एकरची फवारणी करण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 तास लागतात त्याच ठिकाणी फक्त 10 मिनिटांमध्ये हे जे ड्रोन आहे ते पूर्ण फवारणी करते। आहे ना मित्रांनो कमालीची अशी टेक्नॉलॉजी। आणि ही शेतीमध्ये फवारणी असो की इतर जे आपले सध्या लिक्विड खाद जे देखील मिळतो आपल्याला तर त्यासाठी देखील उपयुक्त असं आहे। याला चालवण्यासाठी म्हणा किंवा उडवण्यासाठी म्हणा मित्रांनो अशा प्रकारचं एक रिमोट कंट्रोल असतं की ज्याच्या सहाय्याने आपल्याला त्याला उडवता येतं। आणि याचा जो डिस्प्ले आहे मित्रांनो तो पूर्णतः मोबाईलसारखा आपल्या टच स्क्रीन असतो।
तर याच्यावरती आपल्याला सगळ्या प्रकारचा डाटा किंवा जे काही ड्रोनला आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत ते याच्यावरतूनच देता येतात मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपलं ड्रोन आता सध्या तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये पाणी देखील कशा प्रकारे टाकलं जातं ते देखील आपण पाहणार आहोत. जसं तुम्हाला सांगितलं मित्रांनो की याची क्षमता जी आहे 10 लिटर पाण्याची टाकी याला खाली असते. आणि या ड्रोनची एक किंमत सांगायची झाली मित्रांनो तर एक 10 लिटर क्षमतेचं ड्रोन जे आहे ते 8 ते 9 लाखापर्यंत जाते. आणि याला गव्हर्नमेंटच्या विविध योजनांकडून अतिशय चांगल्या प्रकारची 90% सबसिडी देखील मिळते. विशेष करून मित्रांनो जो सध्या आपल्याला फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे तर ती कंपनी जर तुमच्याकडे असेल तर त्या कंपनीला जास्तीची सबसिडी याच्यामध्ये मिळते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपलं पाणी भरून झालेलं आहे. आणि आता याच्यानंतरचं गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला हे जो फवारणीचा एरिया आहे तो मॅपिंग करून घ्यायचा आहे. जे आपण सुरुवातीला जे रिमोट पाहिलं याचं उडवण्यासाठीचं तर त्या रिमोटवरती आपल्याला सुरुवातीला प्रथमतः मॅन्युअली किंवा आपल्याला रिमोटवरती देखील एरिया मॅप करून घेता येतो. तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही जनरल सेटिंग आहेत आणि जो एरिया आपल्याला जो फवारणी करायचा आहे तर तो फवारणीचा एरिया या रिमोटवरती आपण मॅपिंग करून घेत आहोत. ज्याच्यामुळे होते काय मित्रांनो की जेवढा एरिया मॅप करून दिलेला आहे तर तो जो काही डाटा आहे तो डाटा आपल्याला ह्या ड्रोनमध्ये ट्रान्सफर केला जातो. आणि ड्रोन त्या डाटाप्रमाणेच फवारणी करते की ज्याच्यामुळे की शेजाऱ्याच्या धुऱ्यावरती देखील किंवा इतर वेगळ्या साईडला फवारणी होत नाही. तर जेवढं आपण याला मोजणी करून दिलेलं रान आहे क्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्रामध्ये ते फवारणी करते. तर अतिशय असे उपयुक्त असं आणि तंतोतंत असं काम करणारं हे यंत्र आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला जो एरिया आहे एरियाची मोजणी झालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले हे ड्रोन आता उडण्यास तयार झालेले आहे. खाली बघू मॅप केला का तर जाता येते. थोडा वाकडा झाला तर थोडा वाकडा पण जातो. नाही आता जात नाही दुसऱ्या वेळेस कारण त्याला ते झाड दिसलं ना ऑटोमॅटिक थांबत. पांगून नाही का बरोबर शेंगाव पडायची आता बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो हे ड्रोन आहे. आणि जेव्हा याला एका ठिकाणाहून वळण घ्यायचं असतं त्यावेळेस जे फवारणीचं जे आहे ते ऑटोमॅटिकली बंद होते, आपोआपच बंद होते. तर हे वैशिष्ट्य आहे जसं पाहू शकतो आपण. अतिशय सुंदर अशी टेक्नॉलॉजी आहे. केवळ 5 ते 10 मिनिटाच्या वेळेमध्ये आपण 1 एकरची फवारणी, जवळपास हे 1 एकरचा एरिया आहे. खूप खूप आभार मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात मित्रांनो. तर आपल्याला विनंती आहे व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि इतरही शेतकरी बांधवापर्यंत याला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असे उपयुक्त माहिती इतरही शेतकरी बांधवापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ.